यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेत। यावेळी नागरिकांनी धोंडीवर पाणी अर्पण करत पूजा केली। तातडीनं चांगला पाऊस होण्यासाठी प्रार्थना केली। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। 10 दिवसांनंतर पाऊस झाल्यानं शेती पिकांना जीवनदान मिळालंय। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। सातारा जिल्ह्यामध्ये पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे। कोयना धरण क्षेत्रामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। शहापूर तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पावसामुळे सखल भागात पाणी साचले। दरम्यान शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। यामुळे भात लागवडीला वेग आलाय। कोकणात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। यामुळे आंबोली पुन्हा एकदा धुक्याची चादर निर्माण झालेली आहे। धबधबे आणि हिरवाईनं नटलेला घाट यामुळे आंबोलीचं निसर्ग सौंदर्य बहरून आलंय। दरम्यान वाहनधारकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवळीजवळचा धबधबा प्रवाहित झालाय। शेकडो फुटांवरून फेसाळत कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत। गर्द हिरवाईनं नटलेला डोंगर रांगांमधून हा धबधबा कोसळतोय। अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालाय। डोंगरांच्या कुशीतून कोसळणारे धबधबे, खळखळ वाहणारे ओढे नाले सक्रिय झाले। त्यामुळे भंडारदरा परिसरात पर्यटकांनी गर्दी केली आहे। आषाढी वारीमध्ये पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांना चंद्रभागेचं पवित्र स्नान व्हावं यासाठी आता वीर आणि उजनी धरणातून सोडण्यात आलेलं पाणी पंढरपुरातील चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या पात्रात येऊन पोहोचले। गेल्या 10 दिवसांपूर्वी झालेल्या पुणे जिल्ह्यातील पावसामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग वीर आणि उजनी धरणात आला। याचाच परिणाम म्हणून आता पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये नदीचं पाणी पोहोचलं असून वारकऱ्यांना एकादशीच्या स्नानाची चिंता मिटली आहे। आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा हजेरी लावताच बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त झालाय। भात रोप लावणीची लगबग सुरू असतानाच आषाढी एकादशीचं भक्तिमय वातावरण देखील शेतात अनुभवायला मिळतंय। रोप लावणी करताना महिला विठ्ठलाच्या अभंगांचा गजर करत श्रमाला भक्तीची जोड देत आहेत। चिखलात राबणारे हात, ओठांवर विठ्ठलनाम आणि मनात पांडुरंगाची भक्ती असं हे मनोहारी दृश्य शेती आणि वारीच्या संस्कृतीचा सुंदर संगम घडवत असून ग्रामीण भागात भक्ती आणि श्रमाचा अनोखा मिलाप पाहायला मिळतोय। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आदिवासी बांधवांची भात लावणीची लगबग सुरू झालेली आहे। भंडारदरा धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे घाटघर, भंडारदरा आणि रतनवाडी परिसरात भात लागवडीच्या कामांना वेग आलाय। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांहून अधिक कालावधीपासून पाऊस गायब झालाय आणि त्यामुळे खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत। दरम्यान प्राण्यांनी पिकांचं नुकसान केल्यानं शेतकरी चिंतेत सापडले। आता एक मोठी बातमी, फुटबॉल विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात स्पेननं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलेलं आहे। न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर रंगलेल्या या थरारक अंतिम सामन्याचा निकाल अतिरिक्त वेळेत लागला। नियोजित 90 मिनिटात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता। मात्र अतिरिक्त वेळेत स्पेननं निर्णायक गोल करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलंय। 2010 नंतर स्पेननं पुन्हा एकदा जागतिक फुटबॉलमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। युरो विजेतेपद आणि विश्व विजेतेपद अशी दुहेरी कामगिरी करत स्पेननं आधुनिक फुटबॉलमधील सर्वात परिपूर्ण संघ असल्याचं दाखवून दिलं। दुसरीकडे अर्जेंटिनासाठी हा पराभव वेदनादायी ठरलाय। सलग दुसरं विश्वविजेतेपद मिळवण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलंय। अंतिम निकाल जरी 1-0 असा दिसत असला तरी हा सामना स्पेनच्या नियंत्रणाखालीच राहिला। चेंडूवरील ताबा, पासिंगची अचूकता, मिडफिल्डवरील वर्चस्व आणि आक्रमणाची सातत्यपूर्ण धार या चारही बाबतीत स्पेन अर्जेंटिनापेक्षा सरस ठरला। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईच्या शिवाजी पार्कात आंदोलन केलं। यावेळी उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय। दरम्यान ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय। हिम्मत असेल तर आता निवडणुका जाहीर करा असं म्हणत ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। शिवतीर्थावरील आंदोलनातून त्यांनी हा हल्लाबोल केला। खासदार सुप्रिया सुळेंनी मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली। यावेळी सुळेंनी पाया पडून सिंह यांचा आशीर्वाद घेतला। दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीनंतरचा सुळेंचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवीण डोंगरे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न झाला।
विकासात्मक कामासाठी आम्ही निर्णय घेतला. आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आल्याचं संजय देशमुख यांनी म्हटलंय. कायदे तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन 6 खासदारांनी आम्ही निर्णय घेतला, त्यामुळे यापुढे देखील कायदेशीर लढाई लढवू असा इशारा खासदार संजय देशमुख यांनी दिलाय. नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. पूजा बनसोडेंना तुर्भे पोलिसांनी खंडणी प्रकरणी अटक केली. स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा बनसोडे यांच्यावर आरोप आहे. त्याचबरोबर खंडणी देण्यास नकार दिल्यावर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रार देणाऱ्यानं केलाय. त्यामुळे तुर्भे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. त्याचबरोबर इतर 3 जणांचा शोध घेतला जातोय. बारामतीमध्ये इस्कॉनच्या श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवात उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी उपस्थित भाविक, पदाधिकारी आणि नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी शेतात भात लावणी केली. शेतात रोपं काढणं आणि ट्रॅक्टर चालवण्याचा मनमुराद आनंद त्यांनी घेतला. शेतकऱ्यांबरोबर भात लावणी करत शेतीशी असलेली नाळ जपली. भास्कर जाधव यांच्या या अनोख्या अंदाजाची सध्या जोरदार चर्चा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये न्यूज 18 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय. बोगस बियाणं पुरवणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल झालाय. शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारीनंतर आपली बातमी न्यूज 18 मराठीनं दाखवली होती. न्यूज 18 मराठीच्या बातमीनंतर कृषी विभागाला जाग आली. अकोल्यात बोगस बियाणं पुरवणाऱ्या कंपनीविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. पिकांची उगवण न झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडले. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात पावसानं पुन्हा एकदा दडी मारल्यानं कोरडवाहू शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलंय. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिकं करपू लागलेली आहेत. या नैराश्यातून जळगाव तालुक्यातील भादली येथील शेतकरी योगेश झामरे यांनी आपल्या उडदाच्या उभ्या पिकावर थेट ट्रॅक्टरचा रोटावेटर फिरवला. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव नवेगाव मार्गावर टोमॅटो वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात टोमॅटो रस्त्यावर सांडले. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुण्यात रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे एका गरोदर महिलेचा जीव वाचलाय. माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यानं महिलेला मदत केली. तात्काळ या महिलेला वैद्यकीय मदत देऊन ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र बाळ दगावलंय. महिलेचे प्राण वाचले. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील उमरी तलाव परिसरात पुन्हा एक टस्कर हत्ती दाखल झाल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. गडचिरोली जिल्ह्यातून सामदा सोनापूर नदीमार्गे आलेल्या या हत्तीनं सध्या उमरीच्या जंगलात ठाण मांडलं. 2 महिन्यांपूर्वीच याच परिसरात 30 रानटी हत्तींचा कळप आला होता. दरम्यान टस्कर हत्तीच्या पुनरागमनानंतर इतर हत्तीची परत येण्याची शक्यता वन विभागानं व्यक्त केली आहे. नाशिकच्या अंबड लिंक रोडवर अपघाताची मालिका सुरूच आहे. एका भरधाव कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार जखमी झालाय. दरम्यान लिंक रोडवरील अपघाताची मालिका कधी थांबणार असा सवाल विचारला जातो. धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या होमगार्ड अनिता गायकवाड यांनी वर्दीवर रील बनवल्यामुळे पंढरपूर आषाढी वारीच्या बंदोबस्ताची ड्युटी नाकारल्याचा आरोप सोशल मीडियावर केलाय. मात्र होमगार्ड अधिकारी प्रदीप पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावत कार्यालयीन नियोजनानुसारच ड्युटी वाटप झाल्याचं स्पष्ट केलं. 17 महिला होमगार्डपैकी 10 जणींना ड्युटी देण्यात आली असून अनिता गायकवाड यांना हेतुपुरस्सर ड्युटी नाकारल्याचा दावा चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं पुरातन सौंदर्य खुलून दिसू लागलेलं आहे. मंदिरातील सर्वच पुरातन भागांमध्ये विशिष्ट पद्धतीचे प्रकाश योजना करून मंदिराचं सौंदर्य वारकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून होतोय. सध्या विठ्ठल मंदिरात गेल्या 2 वर्षांपासून 73 कोटी रुपयातून जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. याच अनुषंगानं विठ्ठल मंदिरातील चोळ खांबी परिसर तसंच बाजीराव पडसाळी परिसर आणि इतर सर्व भागात विशिष्ट प्रकाश योजना करून मंदिराचं सौंदर्य खुलवलं जातं. भांडूप पश्चिमच्या विलेज रोड भागात मोठी दुर्घटना घडली. अचानक एक रस्ता खचल्यामुळे 2 दुचाकींचं नुकसान झालंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागपूर विमानतळाच्या हवाई वाहतूक व्यवस्थेला मोठं बळ मिळणार आहे. नागपूर विमानतळासाठी 40 हवाई वाहतूक नियंत्रकांची उभारणी केली जाणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि GMR कंपनी यांच्यात सोमवारी करार होणार आहे. वाढती विमान वाहतूक लक्षात घेता अतिरिक्त मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. सध्या 160 ATC कार्यरत असले तरी प्रत्यक्ष गरज 240 अधिकाऱ्यांची आहे. 40 नवीन ATCची नियुक्ती झाल्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम आणि कार्यक्षम होण्याची अपेक्षा आहे.
सांगलीत कृष्णा नदीवरील पुलावर शिवसैनिकाच्या प्रसंगावधानतेमुळे दोघांचा जीव वाचला। यामुळे शिवसेना संपर्क प्रमुख महादेव सावंत यांचं कौतुक केलं जातं।